ना डाळ वेगळी शिजवायची कटकट, ना फोडणीसाठी वेगळं भांड। आज आपण बनवणार आहोत एकाच भांड्यात सांबर, जे चवीला इतकं भारी आहे की पहिल्या घासाला तुम्ही म्हणाल वा, हॉटेलपेक्षा पण कडक आहे बरं का। चला आज आपण वेळ वाचवूया आणि चव वाढवूया। अगदी साध्या साहित्यात तुमच्या किचनमध्ये जे आहे त्यापासूनच हे सांबर कसं बनवायचं हे पाहूया। पण त्या अगोदर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून शेजारील घंटी पण दाबा, म्हणजे तुम्हाला सर्व रेसिपी नेहमी बघता येतील। चला रेसिपी सुरू करूयात। आज इथे साऊथ इंडियन पद्धतीने सांबर बनवणार आहे। त्यासाठी एका बाउलमध्ये 1 कप तुरीची डाळ घ्यायची। ती डाळ पहिल्यांदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। डाळ धुवून घेतली आहे। आता या डाळीतले पाणी काढून टाकू। पाणी काढून टाकते। आता या डाळीमध्ये पाणी घेऊन ही डाळ भिजत ठेवू। डाळ आता भिजत ठेवली आहे। आता एका छोट्या बाउलमध्ये 2 चिंचेचे बारीक तुकडे घेऊ आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून ही चिंच भिजत ठेवू, म्हणजे चिंच छान अशी मऊ होईल। आता चिंच आणि डाळ ही छान भिजेपर्यंत आपण भाज्या कट करून घ्यायच्या। तर आता कोणत्या भाज्या घ्यायच्या हे मी तुम्हाला पुढे सांगते। आता गॅसवर मी कुकर गरम करायला ठेवला आहे। त्यामध्ये तेल घेऊया। 2 मोठे चमचे तेल घ्यायचे। तेल गरम झालं की मग यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडली की मग यामध्ये पाव चमचा जिरे घालायचं। जिरे पण चांगले फुलले की कढीपत्त्याची 10 ते 12 पाने घालायची। कढीपत्ता पण तेलात छान भाजला की मग त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची। त्यासोबत 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे। आता हा टोमॅटो तेलात 1 मिनिटभर छान असा परतून घ्यायचा। तेलात टोमॅटो परतून झाला की मग यामध्ये 2 मध्यम साईजचे कांदे बारीक चिरलेले ते घालायचे आणि हा कांदा पण 1 मिनिट तेलात भाजून घेऊ। आता कांदा पण परतून झालेला आहे। आता यामध्ये 1 बटाट्याची साल काढून त्याच्या अशा फोडी करून घ्यायच्या। त्यासोबत 1 वांग्याच्या फोडी करून घ्यायच्या आणि त्यासोबत 5 मोठ्या शेवग्याच्या शेंगा घेऊन त्याच्या अशा साईजमध्ये फोडी करून घेतलेत। आता यामध्ये भिजत ठेवलेली तुरीची डाळ ही पाण्यासोबतच घालायची आणि भिजत ठेवलेली चिंच पण पाण्यासोबतच घालायची। आता यामध्ये 1 चमचा गूळ घालायचा। मी तिरुपतीला गेलेले तेव्हा तिथे प्रसादामध्ये भातासोबत सांबर हा कंपल्सरी हा देतातच। तर तिथे सांबर हा त्यांचा गोड, तिखट आणि आंबट हा तिन्ही चवी असतात। त्याच्यामुळे चिंच आणि गूळ हे घालायचेच, तेव्हाच टेस्ट पूर्ण साऊथ इंडियन सारखी येते। आता यामध्ये 1 चमचा लाल मिर्च पावडर घालायची, यामुळे सांबरला कलर छान येतो। त्यासोबत घरचा तिखट मसाला 1 चमचा घालायचा आणि मार्केटमध्ये मिळतो तो सांबर मसाला 2 चमचा घालायचा। आता हे सर्व मसाले, डाळ आणि भाज्या ह्या सर्व एकत्र करून छान असं एकजीव करून घेऊ। मिक्स केले। आता यामध्ये पाणी घालू। आता एवढ्या भाज्या आणि डाळीसाठी 2 तांबी पाणी घेतलेलं आहे। आता हे मिक्स करून घेऊ। शेवटी यामध्ये 1 चमचा मीठ घालू आणि हे मिक्स करून आणि झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या करून कुकर संपूर्ण थंड झालेला आहे। आता उघडून बघूया। कुकरचे झाकण उघडताच काय मस्त असा सुगंध येतोय ना। आणि हे बघा, भाज्या पण संपूर्ण शिजलेल्या आहेत, डाळ संपूर्ण शिजून विरघळलेली आहे। त्याच्यामुळे सांबरचे टेक्स्चर एकदम परफेक्ट झालेले आहे। यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आता हे मिक्स करून घेऊ आणि गरमागरम सर्व करू। तर मंडळी, तयार आहे आपलं गरमागरम हॉटेल स्टाईल चटपटीत सांबर आणि चव आणि सुवास इतका सुंदर आहे की शेजारच्यांनाही नक्कीच विचारायला येईल आज काय विशेष बेत आहे।
तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या सांबर कसं झालं हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि हो, अशाच अस्सल महाराष्ट्रीयन आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या सुचिताज किचन अँड लाईफस्टाईल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आले की सर्वात आधी तुम्हाला समजेल. पुन्हा भेटूया अशाच एका झणझणीत रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.